श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आपण होतो आपल्या 34व्या अध्यायाच्या मध्यंतरावरती, जिथे आपण पाहिलं की ते जे पराशर होते त्यांनी राजांना सांगितलं की तुम्ही तुमच्या मुलाचं आयुष्य कशा प्रकारे वाढवू शकता। तर यासाठी तुम्हाला रुद्राध्यायाचे जे काही सेवा असेल ती शिवजींची रुद्राध्यायाची जी काही सेवा असेल ती तुम्हाला करायला लागेल। तर त्यावरती राजा त्यांनाच आमंत्रित करता की तुम्हीच ही सेवा करा आणि तुम्हीच आता माझ्या पुत्राचे प्राण वाचवा। तर त्यासाठी पूर्ण तयारी करायला आणि भद्रसेनांनी पराशरांनाच रुद्र अनुष्ठानाचे पौरोहित्य करण्याची प्रार्थना केली। 100 ब्राह्मण बोलावले गेले। अनुष्ठान विधिवत प्रारंभ झाला। एका पुण्यवृक्षाखाली 100 कलशांची स्थापना करण्यात आली। राजांनी संकल्प केल्यावर विप्रजन आवर्तनास बसले। शिवजींवर अभिषेकाची सतत धार धरण्यात आली। त्या जलाने राजपुत्रांना स्नान घालण्यात आले। ते अनुष्ठान 7 दिवस अव्याहत चालू होते। 7व्या दिवशी अनुष्ठानाच्या दरम्यान राजपुत्रांना अचानक मूर्छा आली। पराशरांनी त्यांच्यावर अभिषेकाचे जल शिंपडले आणि रुद्रपाठ करणाऱ्या ब्राह्मणांनी दिलेल्या मंत्रक्षता टाकू लागले। त्यामुळे राजपुत्रांचे प्राण हरण करण्यास आलेले यमदूत त्यांच्या जवळ येऊ शकले नाही। त्यांनी टाकलेले सर्व पाश व्यर्थ गेले। तेवढ्यात अनेक तेजस्वी शिवदूत तेथे धावत आले। त्यांनी यमदूतांना मारून पिटाळून लावले। राजपुत्र शुद्धीवर आले। पराशरांनी संकट टाळल्याचे सांगितले। ते ऐकून राजा राणींचा जीव भांड्यात पडला। लोकांनी मोठा आनंदोत्सव केला। राजाने राजसभेचे आयोजन करून महर्षी पराशरांचा व ब्राह्मणांचा थोर सन्मान केला। तेव्हा नारदांचे तिथे आगमन झाले। त्यांनी त्यांचेही पूजन व आदर तीर्थक केले। नारद म्हणाले, राजा, मी कैलासावर गेलो असता यमराज वीरभद्रांना जाब विचारण्यासाठी आले होते। ते तावातावाने म्हणाले, वीरभद्र, माझे दूत भद्रसेन पुत्र सधर्मांचे प्राण हरण करण्यासाठी तेथे गेल्या असता तुमच्या दूतांनी त्यांना मारून पळवले। याचा अर्थ काय आहे? ते म्हणाले, भद्रसेनाने रुद्रविधी केल्यामुळे त्यांच्या पुत्रांना 10,000 वर्षे आयुष्य लाभले आहे। हे तुम्हाला माहिती नाही का? चित्रगुप्तांना विचारल्याशिवाय तुम्ही आपल्या दूतांना पाठवलेच कसे? मग त्यांनी चित्रगुप्तांना पाचारण केले। ते म्हणाले, माझ्यापाशी पराशरांच्या कृपाप्रसादाने माझ्यापाशी राजपुत्रांच्या नावापुढे आधी 12च वर्षे व त्यापुढे 10,000 वर्षे अशी नोंद आहे। ही त्यांच्या आयुष्याची की किती वर्षे जगतील। म्हणजे त्याआधी जेव्हा रुद्राभिषेक करण्याच्या आधी त्यांचे 12च वर्ष वय होतं आणि जेमतेम ते दोघंही 12 वर्षाचे झालेच होते। त्यामुळे आणि मग त्यानंतर जेव्हा त्यांनी जी शिवजींची जी रुद्राभिषेकाची सेवा पूर्ण केली तेव्हा त्यांच्या त्या वयाच्या पुढे 10,000 वर्षे अशी नोंद झाली। तेव्हा ते कुठे यमराजांचे समाधान झाले। वीरभद्रांची क्षमा मागून ते निघून गेले। राजा पराशरांच्या कृपाप्रसादाने व रुद्र अनुष्ठानाने पुण्यवर्धन होऊन तुमच्या पुत्रांनी मृत्यूला जिंकले आहे। आता काळजीच नाही, त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे। ते ऐकून राजांचे अंतःकरण भरून आले। त्यांनी महर्षी पराशर व महर्षी नारदांना कृतज्ञतेने नमस्कार केला। सिद्ध म्हणाले, नामधारक श्री गुरु नृसिंह सरस्वती दत्त विप्रांना व त्यांच्या पत्नींना रुद्राक्षे व रुद्राध्याय याचे महात्म्य सांगितले। ते पुढे म्हणाले, विप्रवर्य, तुमचे पुन्हा जिवंत होणे हा रुद्राक्षांचा व रुद्राभिषेक तीर्थाचा प्रभाव आहे। तर या अध्याय ते आपला पूर्ण झालेला आहे मित्रांनो। आणि ह्या अध्यायाच्या माध्यमानेच आपल्यालाही रुद्राध्याय म्हणजे रुद्राभिषेक किंवा ती जी सेवा त्यांनी सांगितली ह्या सेवेचं महात्म्य त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे। जेव्हा आपल्यावरती अशी काही वेळ आली तर मित्रांनो बघा, आपणही ही सेवा करू शकतो आणि आपणही आपल्या अडचणी आपले संकट टाळू शकतो। फक्त इतकंच की जी सेवा आहे ती आपल्या मनापासून झालेली असावी आणि आपल्या सेवेमध्ये आपण कोणाचंही वाईट देवाकडे म्हणजे शिवजींकडे किंवा देवाकडे मागितलेलं नसावं। तर आत्ताचा व्हिडिओ आपण इथेच थांबवत आहे। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत। व्हिडिओ आवडला असेल
माझ्याकडनं मिळालेली माहिती तुम्हाला आवडत असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब फॉलो नक्कीच करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.